हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण SRF लिमिटेड या शेअरबद्दल चर्चा करणार आहोत. SRF लिमिटेड ही एक केमिकल कंपनीचं मार्केट कॅप 79,000 करोडचं आहे. तर आपण आज याचा चार्ट स्टडी करणार आहोत. तर मी आता हा आहे चार्ट SRF लिमिटेडचा. तर याचा मी डेली चार्ट ओपन करतो आहे. मी स्क्रीन थोडी रोटेट करतो आहे. तर तुम्ही पाहू शकता की आज या शेअरने आज तब्बल 13.75%चं मूव दिलेला आहे. तुम्ही बघू शकता हा एक स्टॉक ना पूर्ण कन्सोलिडेट झोनमध्ये आहे. याचं विकली टाईम फ्रेमवर बघितलं तुम्हाला कळेल की हा 4-5 वर्षापासून कन्सोलिडेट करतो आहे. कन्सोलिडेट करणे म्हणजे एकाच रेंजमध्ये फिरतो आहे हा. एक मिनटं तुम्हाला मी दाखवतो. हा शेअर लॉंग टर्मसाठी आहे, कारण की 2021 पासून हा कन्सोलिडेट झोनमध्ये गेलेला आहे. आणि तिथंच ट्रेड करतो आहे तो. त्यामुळं या शेअरला शॉर्ट टर्मसाठी नाही पण लॉंग टर्मसाठी तुम्ही बघू शकताय. आणि आता आपण मंथली टाईम फ्रेम बघूया. मंथली टाईम फ्रेमवर तुम्ही बघू शकताय की एक फ्लॅग पॅटर्न दिसतोय. मी फ्लॅग पॅटर्नवर भरपूर काम करतो. मला फ्लॅग पॅटर्न भरपूर आवडतात. आणि ह्या फ्लॅग पॅटर्न म्हणजे जेवढं हा जर ब्रेकआउट झाला, आता ह्या ट्रेंडलाईनचा ब्रेकआउट झाला, वरची मी ट्रेंडलाईन टाकली ती ट्रेंडलाईनचा ब्रेकआउट जर या शेअरने केला तर खूप मोठी मूव या शेअरमध्ये येऊ शकते. कमीत कमी एवढी मूव यात येऊ शकते. तुम्ही पाहू शकताय. सहज शेअर हा 4,000च्या घरात जाऊ शकतोय. कारण की जेवढं हे फ्लॅगचं जे पोल असतो, जेवढा पोल बनलेला असतो त्या पोलचं टार्गेट तिथं येऊ शकतं. त्यासाठी तुम्ही या चार्टचा स्टडी करू शकता. मंथली टाईम फ्रेमवर फ्लॅग आहे, वीकली टाईम फ्रेमवर तुम्ही कन्सोलिडेट बेसिसवर करू शकता. पण थोडं तुम्हाला थांबावं लागेल, लॉंग टर्मचा विचार करावा लागेल. शॉर्ट टर्मचा विचार करून या शेअरमध्ये गुंतवणूक करू नये. तर हा स्टॉक तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करू शकता आणि दुसऱ्या मित्रांसोबत शेअर करू शकता. जय हिंद.